दडपे पोहे, त्याच्याबरोबर पोह्याचं पापड असतात ना तर स्वर्गच एक नंबर. उन्हाळा सुरू झालो आणि उन्हाळ्यात हलको फुलको नाश्तो. रोज रोज काय खाऊन पोहे रवो उपीट खाऊन कंटाळलो. उपीट जाता. आणि वहिनी म्हटलं आज मी तुका कोकणातलो फेमस नाश्तो दाखवते ज्याच्यामध्ये गॅस चूल बिल पेटवची गरज असा काय नाही. असता व्हायच ना नाही तर चुलीकडे आग होता ना. जास्त वेळ ढवळत राहायचा नाही, काय तर बिना गॅसचा ढवळायचा, फक्त तडको द्यायचं, तडको मारूचा. आजकाल मे महिन्यात गावात सुद्धा पाऊस पडायला लागलो ना, त्याच्यामुळे वाटतं ही गरमी खूप वाढली, खूप म्हणजे बापरे विचारू नका. आता व्हायच हवेची झुळू केली बघा. व्हायच चला मग असं चुलीकडे आग न होणार म्हणजे शरीरात नाश्तो. आणि कोकणात प्रसिद्ध असा अगदी म्हणजे काय दडपे पोहे, त्याच्याबरोबर पोह्याचं पापड असतात ना तर स्वर्गच. एक नंबर. अशा या दडपे पोह्याच्या रेसिपी सुरुवात करूया झटकीपट. लगेच होतले किती 10 मिनिटात. हा, संध्याकाळचा 6चा नाश्ता होयो ना. आणि त्याच्यावर 6 वाजता खायचा नाही. नाही तर कोण गेला असत ना वरती, आता माझे आई सासरे गेले ना ते उपाशी राहतात. त्याच्यावर स्टोरी आता बनवते मी, सांगते तुमका. चालेल, चला आता आपण करूया रेसिपी सुरुवात. काय काय घेतलं साहित्य, आज साहित्यापासून सुरुवात. हा, हे बघा, हे आपल्या दुकानात गावतात ते. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम पोहे जे आपण साध्या रोजच्या कांद्या पोह्यात घालतो ते पोहे. हे 2 चमचे शेंगदाणे. सिक्रेट. हा, शेंगदाणे किती जास्त नाही घेतलंय, नंतर ते दाताखाली शेंगदाणे तुम्ही म्हणतालच माझा पित्त डवा. नाही, शेंगदाणे जास्त हे दिसत, फक्त ते सजावटीसाठी बरे. ओके ना. हा, आता हे काय, या खोबरा मुठभरा, ह्यो मोठो होतो एक कांदो, तो बारीक चिरून घेतलाय. 2-3 हिरव्या मिरची, 2च, त्यातलो 2.5 भाग आहे ना दुसऱ्या मिरचीचो पडलो काय माका गमलोच नाही. आणि ही मुठभर कोथिंबीर बारीक चिरून. ह्या मगासपासून विचार, ह्या नारळाचं पाणी. तरी माका हे बघा, ही नारळाची. तर काय करणार, तरी नारळ मी हात धुवून घेतलेले, तरी पण पडला. हातीचा होता ना, किशी काढते इथं येईल आता पाण्याबरोबर फटफोडते. तो सिक्रेट. आता तुमका नारळ दाखवू कसलो होतो तो. जाऊन आता फोडून मोकळे झाल्यात पाणी वातावरण. हा, ह्या पाणी नारळाचा. हय, जर नारळाचा पाणी तुमका नाही घालूचा तर ताक पण घातलास तरी चालत, पण शक्यतो आपल्या गावी नारळच असतात. आता ह्या पोह्यांमध्ये ह्या पाणी आधी आपण हापको मारून घेऊया. हापको नुसते ओले करूच्यात काय. हा, त्याका भिजवायचे नाही, ह्या पाण्यात हापको मारून घ्यायचो. म्हणजे ह्या आता 1 वाटी पोहे आहेत ना, ही पूर्ण वाटी, तर ह्याच्यात अर्धा वाटी पाणी व्हाया. आणि अशा हाताने असे आता ह्याच्यात चोतो होतो. हा, चिवट होतात, मग गोळ होतात ह्याच्यात. आता मी हातीनच घेते, हातीनच खवळलेले चांगले असतात. अंदाज येता ना. हा, जास्त भिजले की नाही. आता भांडा थोडा बारीक झाला, थोडे पोहे हातीक डसले, कुस्कारले, चालतात. बारीक चिरलेलो कांदो बाउल मध्ये घेऊया, त्याचा चांगलं कुरवाळूया. त्याच्यात टाकूया मीठ आणि आपल्या पोह्यात टाकूया साखर. पिठी साखर असतात ना तर नंतर ती लागता, आधीच मी टाकून ठेवते म्हणजे ती लागत जाडी घेतली. आता ह्या हाताने चांगले पोळून घेऊया का पाणी सुटा पोह्या. सुटला पाणी ना, पाणी सुटला. त्याच्यात आपण ही मिरची पण घालू, 1 घालतोय, ती पण मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. आता एकदमच पाणी सुटला. आता अजून थोडा वेळ राहा दे, तोपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेऊया. तडका पॅन मध्ये मी आधीच ह्या घेतलेलं आहे तेल. आता हे 2 चमचे शेंगदाणे आहेत ना ते आपण आता ढवळून घेऊया याच्यात. तेल वाटतं गरम नाही झालं, पण शेंगदाणे आधीच फ्राय करून घ्यायचे की त्या मी करपतात. हा, परत फोडणी नाही घालणार आहे. ह्याच्यातच आपण आता जिरा मोहरी घालायची. ह्याच्यात घालूया जिरा आणि मोहरी.
आणि 2 मिरचे ठेवले ते पण घालते आणि गॅस बंद करते. मिरची तर तडतड. हो, याच्यात तुम्ही बेडगी मिरची असतात ना लाल, ती घातलास ना तरी चालत. ती कुरकुरीत पण छान लागतात. नंतर कुस्करून घालूची असतात. घ्या नव्हती ती मिरची उगवली. हा, ही बघा, ही मिरची गावली. सरोज म्हणता गावली असा काहीतरी. ही बघा, आता हे गॅस घालवत आहे. तर ही मिरची पण चांगली फ्राय करून घेऊया. ह्याच्यात तेल गरमच आहे. आता मगाशी काहीतरी स्टोरी सांगताना होतं. होय, सांगते ना आता. कालवते मी सांगते. सगळं कालवतात. हा, आता बघ, ह्या का बराचसा पाणी सुटला. आता आपण हे पोहे याच्यात घालून घेऊया. मस्त भिजले, खळखळीत झाले. आता कोथिंबीर घालून घेऊया आणि आपला ओला खोबरा. तर ह्या सगळ्या परत हातीन कोलसवून घेऊया. आता माझी आजी आहे ना, ती सांगायची की 6 साडेसहाच्या दरम्यान काय खायचा नाही. तुमची पित्रा पित्रा म्हणजे कोणी असत, त्याचा वर गेलेला असत आपल्या आपासातला, की बाबा आई असत. आता माझ्या आई आणि सासरे नाही. तर 6 वाजता काय खाऊक गेले की आठवण येतात की त्या तर ती स्टोरी सांगितलेली आहे आजीन, की ती लोक कामा करतात जसं आपण कसं हे कामा करतो आणि मग देवाकडे मागूक जातात. आता माझं काम झाला, आता माका काय तर खाऊक आणि पिऊक दे. तर देव काय म्हणता, खाली तुझ्या लेकीन खाल्या ना, आता तू का खायना देव. मग ती उपाशीच झोपतो, उपाशीच आणि पाण्याशिवाय झोपतो. मग ह्या मनाक जरा चटको लागता ना, की बाई माझ्या आईवर उपाशी राहतली मी, आता मी कधीही खाऊ शकते, माका कोणाकडे मागून खाऊचा अगोदर. बघा घड्याळात म्हणून किती वाजले 5:30. त्याच्या अगोदर वहिनी ही रेसिपी करतली आणि खातली. 6 साडेसहा पर्यंत खाऊ गोया. हा, हे बघा, याला बोलता बोलता मस्त असा कोलसवून झाला. आता आपली फोडणी बऱ्यापैकी थंड झाली आहे. आता ही याच्यावर वतून घेऊया. कलर कोणचा कलर बघा, गॅस जवळ किती मिनिटं उभा राहायचा लागला, फक्त तेल तापासर, जास्त ढवळत बसूचा लागला. पण हे पोहे ना असे गरम गरमच खाऊ आहे, म्हणजे तडको दिले. हा, नंतर नाही तर नरम होतले आणि चवीक नाही लागायचे. मस्त. आता झाले ना, मस्त मऊसूत झाले बघा पोहे आपले. तसे काय आपण पोहे करतो ते पण काय वाफवतोच ना. हो, काही सर आपले खाऊचे पोहे तयार झालेले आहेत. आता बोलले ना 6च्या आधी खाऊचा. होय पटापट झटकीपट. बदल्या वेळेत कसं यो नाश्तो बरो आणि गरमीतून उन्हाळ्यातून तर बरोच बरो. पचाक पण हलको. हा, आणि पोहे तर तुमका माहितीच सगळ्यांका खूप फायबर युक्त असतात. पोहे, शेंगदाणे. आता ही जी बेडगी मिरची मी काढून ठेवलेली आहे, ती अशी चुरून घालायची. चवीक छान लागतं. आणि बेडगी मिरची काय एवढी तिखट नसता, ती कलराक आणि चवीक असता. म्हणजे काश्मीरी मिरची आजकाल महाग झाली आहे ना. बघा, आता पापड रोवलो. आता हो पोह्याचो पापड. या, आज सोनमची आठवणी दे. पापड मसालो. परब किचन मध्ये काय शिजता आणि आपली कोथिंबीर. आता ह्याच्यावर लिंबू मारू पोया. आता आपण ह्या लिंबू घेतलंय त्या भांड्यातच घेतला. बघा, आता हे गोड मस्त सगळ्या चवीचे तिखट. 6च्या आत खाऊन घ्या. थांबा, चमचो येत आहे तुमका. आज माकाच सांगताय. कारण तुम्हीच बोललात ना, म्हणून म्हटलंय तुम्हीच खाऊन घ्या. बघा, यातले नाही खात आहे, समोरच्यातले. प्रेझेंटेशन वाले नको. बिघडवायचा नाही, आपण केलेला एवढा बिघडवायचं किती. आता काकाला बिघडतं. कसे लागले हे दडपे. या पोह्यात काय दडवला म्हणून दडपे पोहे. आता वहिनीन पित्राचा किस्सो सांगले की 7च्या अगोदर हे सगळं खाऊन घेऊया. मी पण तुमका एक पित्राचा किस्सो सांगते. एक सिरियल आहे झी मराठीवर, मी बघते. मला आवडता थोडी कोकणातली असा म्हणा, म्हणजे रिलेट करते. तर त्याच्यामध्ये काय माहितीये, 2 बायका असतात. एक बायको वर गेलेली असतात आणि एक बायको दुसरी करून आणतात तरुण. तर तो काय सांगता, माका आज दडपे पोहे करून घाल, पण माझ्या पहिल्या बायको जशी करी ना तसे. मी विचार केला आता काय करतो यो बघूया. म्हणून मी बघले तर कळलं काय माहिती, त्याची पहिल्या बायकोचा भूत येता. ती दिसत असता पहिल्या बायको, दुसऱ्या बायको, त्याचा भूत त्याचं मंगळसूत्र घातला की. हा सुद्धा एक कारण आहे. पूर्ण जाणून घ्या तर सिरियल बघा. तर ती येऊन त्या दाखवता एकदम बारीक 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 कांदे चिर, असे नाही चिरू आहे.
तर ही जर तुमका रेसिपी बघूची आहे तर तुम्ही पण बघा की बारीक बारीक कांदे कसे चिरून हे तडपे पोहे कसे करतात कोकणात. तर जशी पहिल्या बायको शिकवताना तशी तुमका काय भूत येवता नाही शिकव. आणि काही सिरियल जाऊन पण बघूची गरज नाही, परत किचन बघा. चालेल. काय एपिसोड गेलो गेलो आता संपलो. आता नवीन चालू आहे, आता पॅचअप मग आता तो एपिसोड गेलो तर आता ह्यो एपिसोड बघा आमचं परत किचनचं. चालेल. तर तुमका ही दडपे पोह्याची रेसिपी बघूची आत तर पूर्ण बघा. बघूची आत म्हणजे बघूचीच लागतली. हो, आपल्या कोकणातली आहे ना तर बघा. आणि परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.